नमस्कार, सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज सोमवार दिनांक 29 एप्रिल 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। बलकवडी कालव्यातून खंडाळा आणि फलटणला पाणी सुरूच ठेवल्याच्या निषेधार्थ कोरेगावात धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे लाक्षणिक उपोषण। लोकसभा निवडणुकीतील मतदानावर घालणार बहिष्कार, दिला इशारा। धोम धरणातून बलकवडी कालव्याद्वारे खंडाळा आणि फलटण तालुक्याला पाणी सोडल्याच्या निषेधार्थ कोरेगावात तहसीलदार कार्यालयासमोर सोमवारी सकाळी 10 वाजल्यापासून धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने लाक्षणिक उपोषणास सुरुवात करण्यात आली। प्रशासन आणि पोलीस दलाने चर्चेद्वारे मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, मात्र शेतकरी आंदोलनावर ठाम राहिले। सायंकाळी 6 वाजता उपोषणाची सांगता करण्यात आली। यावेळी जलसंपदा विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे लोकसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला, तसे निवेदन सादर करण्यात आले। समितीचे अध्यक्ष CR बर्गे, कार्याध्यक्ष रणजित फाळके, नंदकुमार माने पाटील, उदयसिंह बर्गे, अरुणाप्पा माने, राजाभाऊ जगदाळे, श्रीमती प्रतिभाताई बर्गे, दिनेश बर्गे, कार्यवाह पृथ्वीराज बर्गे, सम्राट बर्गे यांच्यासह कोरेगाव तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीकांत चव्हाण, प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष विश्वासराव चव्हाण गुरुजी, एकंबी ग्रामपंचायतीचे सदस्य केतन चव्हाण, विठ्ठल शिंदे यांच्यासह विविध गावचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी लाक्षणिक उपोषणामध्ये सहभागी झाले होते। दुपारी 1:30 वाजता निवासी नायब तहसीलदार उदयसिंग कदम व संदीप चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये जलसंपदा विभागाचे उपअभियंता मनोज कुलकर्णी व धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे पदाधिकारी आणि सदस्य यांची संयुक्त बैठक तहसीलदार यांच्या दालनामध्ये झाली। त्यामध्ये प्रशासनाने लाक्षणिक उपोषण मागे घेण्याची विनंती केली, मात्र शेतकरी व समिती आंदोलनावर ठाम राहिली। चर्चेतून कोणताही मार्ग निघाला नाही, त्यामुळे आंदोलनाने आता व्यापक स्वरूप घेतले। सायंकाळी 6 वाजता लक्षणीय उपोषणाची सांगता करण्यात आली। यावेळी नायब तहसीलदार उदयसिंह कदम यांना निवेदन देण्यात आले। त्यामध्ये जलसंपदा विभागाने केलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ सातारा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीवर आणि दिनांक 7 मे रोजी होणाऱ्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले। निवेदनात तसे नमूद करण्यात आले आहे। मी चंद्रकांत बर्गे, कोरेगाव धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीचा अध्यक्ष जबाबदारी मिळाला आहे। आज सिंचन मंडळ सातारा यांनी कायद्यामध्ये किंवा प्रकल्प तरतूद नसताना खंडाळ्याकडे म्हणजे पिण्यासाठी म्हणून जे पाणी सोडलं ते वास्तविक शेतीसाठी वापरलं जाणार आहे आणि ते पाणी जे आहे ते आमच्या धोम लाभक्षेत्रातील शेतीच्या हक्काचं पाणी आहे आणि ते पाणी नेण्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथं धोम संघर्ष समितीच्या वतीनं 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण करीत आहोत आणि या माध्यमातून शासनाला अशा प्रकारे गैरमार्गाने पाणी आमच्या हक्काच्या पाण्याचा वापर करू नये त्यासाठी हा संदेश देण्यासाठी आजचा हे आंदोलन आहे। कोरेगावात प्रशासकीय यंत्रणेमध्ये समन्वयाचा अभाव आणि सावळा गोंधळ। दुष्काळी परिस्थितीमध्ये शहरासह ग्रामीण भागात पाण्याचे टँकर फिरकलेच नाहीत, सामान्य जनता हैराण। कोरेगाव शहरासह तालुक्यामध्ये दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली असून टंचाईग्रस्त परिस्थिती देखील वाढली आहे। प्रशासकीय यंत्रणा स्वतः लोकसभा निवडणुकीच्या कामकाजामध्ये गुंतली असल्याने टंचाई निवारणासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत। सोमवारी टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकर गेले सुद्धा नाहीत। ही बाब ग्रामीण पाणीपुरवठा विभागासह महसूल यंत्रणेला माहीत नव्हती। एकंदरीत सर्वसामान्य जनता प्रशासकीय कारभाराला वैतागली असून ऐन दुष्काळात पाणी मागायचे तरी कोणाकडे, असा प्रश्न निर्माण झाला आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी टंचाईग्रस्त गावात उपाययोजना करण्यासाठी आपले अधिकार प्रांताधिकाऱ्यांना बहाल केले आहेत। कोरेगावात मात्र कागदोपत्री आदेश काढले जात असून त्यासाठी शासकीय कागदपत्रांची जुळवाजुळव केली जात आहे। प्रत्यक्षात मात्र टंचाई निवारणासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत। कोरेगाव शहरासाठी 13,000 लिटर क्षमतेचे 3 टँकर देण्याचे आदेश गुरुवारी सायंकाळी काढण्यात आले होते। या 3 टँकरद्वारे प्रत्येकी 3 खेपा करण्याबाबत निर्देश देण्यात आले असले तरी प्रत्यक्षात 9 खेपा एकाही दिवसात झालेल्या नाहीत। 3 ते 4 खेपा करून टँकर चालक निघून जात आहेत। प्रशासन मात्र त्यावर कोणतेही भाष्य करण्यास तयार नाही। या उलट ग्रामीण भागातील परिस्थिती फार बिकट बनली असून टँकरसाठी देण्यात आलेले फिडिंग पॉईंट वादात सापडलेले आहेत।
स्थानिक शेतकरी पाणी देताना टँकर चालकाच्या नाकी नऊ आणत असल्याची त्यांची तक्रार आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता उत्तम आंधळे यांच्यासह शाखा अभियंता याबाबतीत अन्नभिन्न असल्याचे सोमवारी सायंकाळी निदर्शनास आले. सर्व यंत्रणा लोकसभा निवडणुकीतील इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या सीलिंग कामामध्ये सोमवारी दिवसभर व्यस्त असल्याचे दिसून आले. या संदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीने आंधळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जुजबी कारणे सांगितली, तसेच संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांशी बोलण्यास सूचित केले. या कर्मचाऱ्यांनी मात्र फोनच घेतला नाही, त्यामुळे नेमकी वस्तुस्थिती समजून आली नाही. कोरेगाव तालुक्याच्या प्रशासनाने सध्या लोकसभा निवडणुकीला सर्वोच्च प्राधान्य दिले असून अन्य कामकाजाकडे लक्ष दिले जात नसल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. सर्वसामान्य जनतेला किरकोळ कामासाठी तहसीलदार कार्यालय व प्रांताधिकारी कार्यालय सोडून थेट लोकसभा निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मध्यवर्ती नियंत्रण केंद्रामध्ये अर्थात DP भोसले कॉलेज येथे जावे लागत आहे. भर उन्हात तानात 1.5 ते 2 किलोमीटर जाऊन कोणताही निर्णय होताना दिसत नाही. एकूणच जिल्हाधिकाऱ्यांनी टंचाई परिस्थिती लक्षात घेता कोरेगावात प्रांताधिकारी कार्यालय व तहसीलदार कार्यालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्याबाबतचे तात्काळ आदेश द्यावेत अशी मागणी होत आहे. अधिकारी वास्तव्यास नसल्याने परिस्थितीची जाणीव नाही. कोरेगाव हे तालुक्याचे मुख्यालय असून तेथे नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विजया घाडगे वगळता अन्य प्रशासकीय अधिकारी व खातेप्रमुख वास्तव्यास नसल्याने त्यांना कोरेगाव शहरातील अथवा तालुक्यातील पाणी टंचाईची कोणतीही जाणीव नसल्याचे समोर आले आहे. सर्व अधिकारी सातारा अथवा जिल्ह्यातील अन्य ठिकाणी वास्तव्य करण्यास प्राधान्य देत असल्याने ही वेळ कोरेगावकरांवर आली असल्याची चर्चा आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत लक्ष घालून तात्काळ सर्व प्रशासकीय खातेप्रमुखांना तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी वास्तव करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी होत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्याची अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लोकसभा निवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांसाठी कोरेगावात सुविधा केंद्र स्थापन, तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांची माहिती. लोकसभा निवडणूक कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी मतदान करता यावे म्हणून कोरेगावात सुविधा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत अशी माहिती अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांनी दिली. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूककरिता मतदानाच्या दिवशी निवडणूक कामकाजासाठी कर्तव्यावर कार्यरत असलेल्या इतर मतदारसंघातील अधिकारी कर्मचारी यांनी नमुना नंबर 12 हा फॉर्म भरून दिलेला आहे. त्यांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुविधा केंद्र उभारण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार सातारा लोकसभा मतदारसंघ अंतर्गत कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये दिनांक 1 मे ते 3 मे 2024 या कालावधीसाठी 2 सुविधा केंद्रे कोरेगावमधील DP भोसले कॉलेज येथे उभारण्यात आलेली आहेत. सदरच्या सुविधा केंद्रावर ज्या अधिकारी कर्मचारी यांनी नमुना नंबर 12 हा फॉर्म भरून दिलेला आहे व सदर मतदारसंघाकडून त्यांना टपाली मतपत्रिका प्रदान करण्यात आलेली आहे, अशा अधिकारी कर्मचारी यांना टपाली मतपत्रिका सदर ठिकाणी प्राप्त होणार आहेत. अशा अधिकारी कर्मचारी यांना त्यांचे लोकसभा मतदारसंघासाठी मतदान करण्याची सुविधा या सुविधा केंद्रावर दिनांक 1 मे ते 3 मे या कालावधीमध्ये सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या सुविधेचा लाभ घेऊन मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन डॉक्टर कोडे यांनी केले आहे. महाबळेश्वरमध्ये घोडा अनियंत्रित झाल्याने घोडेस्वारी करताना पर्यटक बहीणभाऊ खाली पडले. घोडा मालकाने केले हात वर. अपघाताचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल. उन्हाची दाहकता वाढल्याने महाबळेश्वर येथील प्रसिद्ध वेण्णा लेक परिसरात नौकाविहार व घोड्यावरून रपेट मारण्यासाठी पर्यटकांची तुंबड गर्दी होते आहे. शुक्रवार दिनांक 26 एप्रिल रोजी एक कुटुंब महाबळेश्वरला पर्यटनासाठी आले होते. या दरम्यान कुटुंबातील बहीणभाऊ घोड्यावरून रपेट मारताना घोडा अनियंत्रित झाला आणि घोड्यावरून पडून बहीणभाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोमवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास तुफान व्हायरल झाला आहे. या अपघाताची सर्वत्र चर्चा आहे. महाबळेश्वरमध्ये एप्रिल मे हंगामास प्रारंभ झाला असून लाखो पर्यटक महाबळेश्वरला येऊ लागले आहेत. दिवसभर पॉइंट भ्रमंती करून सायंकाळी पर्यटक वेण्णा लेक येथे नौकाविहार व घोड्यावरून रपेट मारण्यासाठी येतात. दरम्यान एका कुटुंबातील बहीणभाऊ घोड्यावरून रपेट मारताना घोडा अनियंत्रित झाला आणि घोड्यावरून पडून बहीणभाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. याबाबत जाब विचारला असता घोडेस्वाराने अर्वाच्य भाषेत पर्यटकास शिवीगाळ केली. महाबळेश्वर
महाबळेश्वरमध्ये घोडेस्वारांना ड्रेस कोड आहे, परंतु कोणीही युनिफॉर्म घालत नाही. घोडेवाले व पर्यटक यांच्यात सतत वाद होतात. घोडेवाले पर्यटकांना घोड्यावर बसवून सोडून देतात. अशा वेळी घोडा अनियंत्रित होतो आणि मग अपघात होतो. जखमी पर्यटकांची कोणीही साधी दखल घेत नाही. अपघाताचे प्रमाण वाढले असून याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पालिका आणि पोलीस प्रशासन या घटनेची दखल घेत नसल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अपघाताचा सोमवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास अचानक व्हिडिओ व्हायरल झाला असून या घटनेमुळे महाबळेश्वरच्या पर्यटनावर परिणाम होण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. अशा घटना पुन्हा पुन्हा घडू नये यासाठी पालिका आणि पोलीस प्रशासन यांनी योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिक व्यक्त करत आहेत.